सर, कमळीला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. सर, मला फक्त एक चान्स द्या. मी तुमच्या समोर मी निर्दोष असल्याचा सगळा पुरावा आणून देतो. आणि कमळीची पूर्ण गॅरंटी मी तुम्हाला देतो. ऋषी, तू म्हणतोस तर ठीक आहे, पण ही काही लहान गोष्ट नाहीये. जर कमळी स्वतः निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन नाही येऊ शकली तर हे प्रकरण किती मोठं होईल माहितीये ना. आमच्या नोकऱ्या जातील किंवा आम्हाला सस्पेंडही केलं जाईल. सर, मला तुमची परिस्थिती कळतीये, पण मी तुमच्याकडे फक्त एक चान्स मागतोय. मला फक्त 12 तासांची वेळ द्या. या 12 तासात मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवतो. सर, विश्वास ठेवा प्लीज. मी खरंच हे काहीच केलेलं नाही. हाऊ, मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतो. या असल्या भानगडी करण्याचा मी स्वप्नात बी विचार करू शकत नाही. प्लीज विश्वास ठेवा. एक चान्स, फक्त 12 तास. ओके, मी फक्त तुला 12 तास देऊ शकतो. पण जर का या 12 तासात तू निर्दोष असल्याचे पुरावे सादर करू शकली नाहीस तर मात्र तुझ्यावर कस्टडीतून फरार झाल्याचा आरोप लागेल. शिवाय तुझ्यावरील चार्जेस अजून वाढतील आणि त्यानंतर तुझी सुटका अशक्य. याची कल्पना आहे ना तुला? होय सर. सर, हे 12 तास म्हणजे माझ्यासाठी माझं आयुष्य आहे आणि मी माझं आयुष्य असं वाया जाऊ देणार नाही. ठीक आहे, तू बाहेर थांब. ऋषी, मी तुलाही वॉर्न करतोय. जर का हे काम वेळेत झालं नाही तर कमळीला जेलमधून पळवून नेण्याच्या आरोपाखाली तुझ्यावरही चार्जेस लागतील. तू पण या सगळ्या प्रकरणात अडकणार हे लक्षात ठेव. आय नो सर, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. पण कमळीने माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी जे केलं ना, त्यासमोर एक नाही असे 1000 चार्जेस घेईन माझ्या अंगावर मी.